पहिला अपडेट आहे परेल वर्कशॉप, दुसरा अपडेट आहे आपला अरुण दादाचा वर्कशॉप, तिसरा अपडेट आहे गणेश अंकुल वर्कशॉप. मलाडच्या राजाची ट्रॉली, एक मूर्ती रेडी आहे थोडीशी. इथे एक नवीन ट्रॉली आपल्याला पाहायला भेटते आणि हा जो फेस आहे तुझा आहे सिग्नेचर फेस. त्याशिवाय आर्टचा सिग्नेचर फेस बघायला भेटतोय फ्रंट गेटवरनं की पाठच्या इथे काम चालू आहे ते. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मन्नू व्लॉग्समध्ये. आज आपण परत एकदा चाललो आहे परेल नगरीमध्ये, बोललं तर परेल वर्कशॉपमध्ये. तर आपण बघणार आज पप्पाचं काम किती झालं आहे ते, आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 3 अपडेट बघायला भेटणार आहे. पहिला अपडेट आहे परेल वर्कशॉप, दुसरा अपडेट आहे आपला अरुण दादाचा वर्कशॉप, तिसरा अपडेट आहे गणेश अंकुल वर्कशॉप. तर चला जाऊया फटाफट आणि गणपती बाप्पा मोरया बोलूया. तर चला बोलूया गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, फायनली आपण आता परेल वर्कशॉपकडे पोहोचलेलो आहे, गेटच्या बाहेरच आहे आणि इकडे तुम्ही गेट बघू शकतात. सो इकडे 27 तारखेला परेलचा सम्राटचं पाद्यपूजन, जो की तुम्ही बघू शकतात बॅनर लावलेला आहे गेटच्या बाहेर, आणि 6 वाजता संध्याकाळी आहे. सो आतमध्ये जाऊया आणि आता इथून तुम्ही बघू शकता. तर आता इकडे सेम त्या दिवशी प्रभाग होता ते आहे, आणि हा ईश्वर आर्ट्स खुललेला आहे, जो की इथे गणपतीची मूर्ती आपण नंतर जाऊया विजिट करूया इथे. आणि इकडे आलेली आहे मलाडच्या राजाची ट्रॉली, जो की तुम्ही इकडे बघू शकता. आणि हा सगळ्या प्रकारचा प्रभाग आहे. हा कुठच्या पाठी होता ते आपल्याला सांगा तुम्ही. सो तिकडे हे आणि हा पाठ आहे. तर हा पाठ कुठचा आहे? हा जो पाठ आहे ना, तो कामराज्य महाराजाचा पाठ आहे, जो की तुम्ही इकडे बघू शकता. आणि इकडे आपला ऑफिस. सो इकडे अजून एक पाठ आहे, जो की आता सध्या रेडी नाही आहे. आणि तिकडे पण पाठचे काम चालू आहे, जो की हे बघा अशा प्रकारचे आता पार्ट वगैरे बनवून ठेवलेले आहेत. सो इकडे पण आता लाकडाचं आता काम चालूच आहे ऑलमोस्ट. आणि इकडे प्रभागची आता तयारी वगैरे चालू आहे, पार्ट्स वगैरे, जे की अशा प्रकारचा काहीतरी प्रभाग दिसतो. सो आता काम चालू आहे आणि आता आपण जाऊया पुढे जाऊन बघूया, चला. सो मित्रांनो, आता इकडे येऊन तुम्ही बघू शकता एक वेल्डिंग केलेला पार्ट आहे, जो की स्टँड बनवलं आहे. आणि तिकडे पण आता वेल्डिंगचं वगैरे काम चालू आहे. सो आता तर कोण आहे तर नाही. आणि हा तो नरसिंहाचा प्रभाग आहे. सो इकडे पण हा स्टँड बनवलेला आहे, जो की तुम्ही अशा प्रकारचा काहीतरी बघू शकता इथं. आणि अजून लोकांचं पण काहीतरी काम चालूच आहे. सो आता इथे कटिंग वगैरे चालू आहे. आणि तिकडे पोहेकर आर्ट्स, जो की तिकडे आता लाकडाचं काम चालू आहे, जो की तुम्ही बघू शकता इथून. सो आता मित्रांनो, हा एक साचा आहे गणपतीचा, आणि हा वाला पायाचा साचा आहे, जो की आता POP इकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये भरलेली आहे. सो आता हे आता खोलतात आहे आणि अजून आता पुढे बघूया. सो मित्रांनो, इकडे बाप्पाची एक मूर्ती रेडी आहे थोडीशी, जो की मी हाफच तुम्हाला दाखवू शकतो फेसपर्यंत. आणि अजून एक तुम्हाला गणपती बाप्पा ही मूर्ती दाखवतो. सो इकडे अशा काही प्रकारचे आता पार्ट्स आहे, जो की गोणी वगैरे लावून ह्याच्या आतमध्ये भुसा टाकून POP जातील. आणि इकडे एक गणपतीची मूर्ती आहे, जो की इकडे काका हे करतात आहे. तर तुम्ही पब्लिक इथे बघू शकता मूर्ती. सो मित्रांनो, ही आपण पाईपलाईन च्या मारायची आपण ट्रॉली त्या दिवशी पण दाखवली तुम्हाला. आणि आता इकडे बल्बाचं वगैरे काम चालू आहे. सो पाठीमागे पण ताडपत्री ऑलमोस्ट लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि या साईडला पण ताडपत्री लागलेली आहे, कव्हर अप केलेलं आहे. आणि तिकडे राजू शिंदे आर्टचं वर्कशॉप आहे. सो आता बघूया आता आपण. सो मित्रांनो, तिकडे वर्कशॉप जो पण खाली आहे, इकडे पण खाली आहे, आणि इकडे समोर पण खाली आहे. सो लवकर हे पण कव्हर होणार आहे. तर आता आपण जाऊया गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये. सो चला जाऊया आणि डायरेक्ट तिकडे जाऊन भेट. तर मित्रांनो, आता आपण चाललोय अरुण दादाच्या वर्कशॉपच्या इकडे. आणि आता आपण लोकांनी परेल वर्कशॉपचा अपडेट बघितला, जो की आता पण काम चालूच आहे. आणि मला तर वाटते 1 तारखेपासून थोडंसं अजून आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटणार. तो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे चांगले ब्लॉग बघायचे आहे. ती पाद्यपूजनचे ब्लॉग, आगमनचे ब्लॉग आणि दर्शनचे पण ब्लॉग येत राहणार आपल्या चॅनल वरती. आता आपण जाऊया. आपण आता हायवे कडे आहे, ऑलमोस्ट रस्त्यात आहे.
सतत चालतोय. आणि मित्रांनो मी बोलत होतो की खाली याच्यासाठी फक्त खाली बघा दगडी दगडी आहे एकदम खाली बघतोय. तो यावेळीचा आगमन म्हणजे एकदम धुमधाम मध्ये होणार आहे. कारण 3 पक्ष तिन्हीकडनं वेगळे वेगळे आगमन होणार आहे. आणि आगमनच्या टायमाला जी मजा येणार आहे ना, तुम्ही पण या आगमनच्या टायमाला इकडे. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण अरुणदादाच्या वक्तव्य इकडे पोहोचलेलो आहे. आणि आता आपण रस्त्याला चालतोय. तुम्हाला मला दाखवतो ती गल्ली कुठची आहे ती. सो हा जो हायवे आहे ना, जो की हायवे म्हणजे हा ब्रिज आहे आणि त्या खाली हायवे आणि तिकडे पुढे पेट्रोल पंप आहे. त्याच्या बाजूला एक्झिट ही गल्ली आहे. सो इकडनं सरळ सरळ आतमध्ये जायचं. तर आपण तुम्हाला का दाखवतो डायरेक्ट सरळ सरळ आतमध्ये जाऊन. तर तुम्ही लोक टाइम लॅप्स बघा. मित्रांनो तुम्ही इकडे आले ना, हा एंड पॉइंट आहे जो की इकडे काय नाही. आपल्याला जायचं इथून डायरेक्ट या फोटोच्या इथून लेफ्ट साईडला. तर चला जाऊया लेफ्ट साईडला. तुम्ही टाइम लॅप बघा. मित्रांनो अरुणदादाचा वर्कशॉप आलेला इकडे तुम्ही समोरच बघू शकता. इथून बाहेरूनच मूर्ती दिसत असणार तुम्हा लोकांना आतमध्ये. सो आता इथून जाऊया आणि बघूया आता आतमध्ये जाऊन काय बघायला भेटेल. चला. सो मित्रांनो ही आहे अरुणदत्ताच्या दादाची बाहेरची वर्कशॉपची जागा. आणि ही आतमधली जागा आहे जो की इकडनं आपण जाऊया आतमध्ये. आणि आता तुम्हा लोकांना इथे एक नवीन ट्रॉली आपल्याला पाहायला भेटते आपल्या व्लॉगमध्ये, जो की त्या दिवशी आपण तुम्हाला दाखवली 3 ट्रॉली होती. सो ही आहे बसंत नगरची ट्रॉली. सो ही आहे बसंत नगरची ट्रॉली जो की इथे तुम्ही बघू शकता. आता आपण तुम्हाला दाखवणार गणपतीची मूर्ती. सो मित्रांनो हा जो प्रभाग आहे ना, तो ताडदेवच्या जी देवी होती ना ताडदेवची, तिचा हा प्रभाग आहे. आणि ह्याच्या पाठी एक्झॅक्ट बाप्पाची मूर्ती आहे जो की तुम्ही इकडे बघू शकता. आपण त्या दिवशी तुम्हाला लोकांना दाखवलेली. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि हा जो फेस आहे तुझा आहे सिग्नेचर फेस. आणि ही मूर्ती जागेवरतीच आता पण म्हणजे थोडीशी फक्त क्रॉस केलेली आहे जो की ही हलत नव्हती मूर्ती. सो खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर बनवलेली आहे. तर आता आपण आणि तिकडे होती त्या दिवशी पूजा जो की तिकडे होती. आणि इकडे मूर्ती होती जो की आता पण इकडेच आहे. सो हे जे आहे ते घास वगैरे. सो मित्रांनो हा एक साचा आहे जो की इथे तुम्ही बघू शकतात. खूप मोठा साचा आहे. हा आता कुठचा साचा आहे तो मला पण नाही माहिती आणि अजून पण तुम्हाला दाखव. सो मित्रांनो इकडे पण साचे ठेवलेले आहे जो की हे सगळे साचे नवीन आहेत. आणि तुम्ही लोक बघू शकता हा कुठचा मोठा साचा आहे तो मला नाही माहिती. सो असेल बघूया आता जो की किती वेळ लागणार आहे. आणि तिकडे सांताक्रूजच्या राजाची ट्रॉली आहे जो की आपण तुम्हाला दाखवली. त्याच्यावरती पण सामान ठेवलेलं आहे. सो आता आपण जाऊया गणेश अंकुल वर्कशॉपकडे जो की डायरेक्ट तिकडनं आपण गणेश अंकुल वर्कशॉपकडे जाऊया. तिकडे बघूया अपडेट काय आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला अरुणदादा काय मित्रांनो आपण मित्रांनो तुम्हाला लोकांना आपण अरुणदत्त दादाचं वर्कशॉप दाखवलं जो की गणपती बाप्पाची मूर्ती आपण तुम्हाला दाखवली. आणि आपण सांगितलं पण तुम्हाला की ती जागेवरून हलत नव्हती. ठीक आहे. सो यावर्षी काय वेगळंच आपल्याला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. 2026 मध्ये. आणि 2025 चा तुम्ही लोकांनी परेलचा महाराजा बघितला असणार. सॉरी पण आम्ही बॅलेन्सिंग मूर्ती होती. सॉरी की आम्ही लोक आहे ना ते बाप्पाच्या आगमनाला थांबलो नाही आम्हाला लेट होता. पण बाप्पा जो आगमन झाला ना खूप भारी झालं. आम्ही मिस केलं पण यावर्षी आम्ही प्रयत्न करू
की बाप्पाच्या आगमनासाठी थांबायला. तर याच चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब ठोक ठोक ठोका. तरी बोललं होतं की लास्ट टाइम परेलचा महाराजा त्याच्यानंतर निघाला, जेव्हा आपण इथे परेलच्या राजासाठी गणेश संकुल वस्तूचे जेव्हा थांबलेलो तेव्हा परेलचा महाराजा निघालेला स्टेजच्या बाहेर. आणि त्यानंतर मग आपण परेलचा राजा लास्ट आपण बघितला, त्यानंतर आपण घरी गेलो. जर तुम्ही लोकांनी तो मागचा ब्लॉग बघितला असं जाऊन बघू शकता. सो आता आपण गणेश संकुलच्या ऑलमोस्ट रस्त्याच्या इकडे पोहोचलेलो आहे. तर चालतोय आणि हा तो रोड फक्त 82 days त्याच्यानंतर हा रोड भाई लय मजा येणार आहे. फक्त हा 1 महिना बाकी आहे पुढचा जुलैवाला. त्यानंतर जून बोलते सॉरी, जुलैचा 1 महिना. ऑगस्टच्या 1 तारखेपासून मला वाटते शायद आगमन जर आले आणि आगमन पुढचा पहिला असला तर आपण तुम्हाला नक्की सांगणार, कारण सूरजचे बाप्पा पण निघणार आहेत. तर आता बघूया, खूप मजा येणार आहे. एक्साइटमेंट तर खूप आहे, कारण म्हणजे बोललं तर ना मित्रांनो, पप्पा म्हणजे एकदम म्हणजे खूपच मजा आहे. स्वतः आपण पोहोचलेलो गणेश गल्ली बोलतोय, सॉरी मित्रांनो, गणेश गेटच्या मागच्या गेटकडे. आणि इकडे फायनली मित्रांनो आपल्याला पाठच्या साईडला काहीतरी काम दिसलेलं आहे, जो की इकडे तुम्ही बघू शकता. बांबू आता पाठी काम चालू आहे बांबूचं, एकदम फुल एकदम मजे चालू आहे. तर आता आपण समोरच्या गेटने जाऊया. आणि त्या दिवशी ज्या दिवशी मित्रांनो आपण करवतो ना, ज्या दिवशी काय त्या दिवशी निघा होती तुम्ही कुठे बिझनेस. सो त्या दिवशी ज्या दिवशी ताडदेवचं पाद्यपूजन होतं, त्या दिवशी सिग्नेचर फेसची रिव्हील होती आपल्या गणेश संकुल वर्कशॉप मध्ये. तर आता जाऊया आणि बघूया आता आपल्याला ते फेस आज बघायला भेटतात की नाही. चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो मित्रांनो, बोलत होतो की आता आपण गणेश संकुल वर्कशॉपमध्ये पोहोचलेलो आहे आणि इकडे या साईडला अमर आर्ट्स आहे. सो इकडे काय बाप्पाची मूर्ती आतमध्ये आहे थोडीशी, जो की आपण तुम्हाला दाखव. आणि इकडे मित्रांनो श्री गणेश शाला, जो की इकडे तुम्ही बाप्पाची मूर्ती बाहेरून बघू शकतात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. सो तुम्हाला जर पाहिजे असेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात, जो की मी आता थांबवतो आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि इकडे पण समोर बाप्पाची मूर्ती आहे, जो की आपण तुम्हाला बाहेरूनच दाखवू शकतो. सो आता जाऊया पुढे आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवूया. सो मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता आपल्या शिवाई आर्टचा सिग्नेचर फेस बघायला भेटतोय, जो की खूपच सुंदर आहे. तुम्हाला लोकांना जवळून दाखवतो. सो हे बघा, हा मोठ्या गणपतीचा आहे, हा छोट्या गणपतीचा फेस आहे. आणि इकडे जे मीडियम साईजचे गणपती असतात ना, त्यांचा फेस आहे, तो खूप सुंदर आहे. आणि इकडे आता अशा प्रकारचं आता काम चालू आहे. सो इकडे पण आता असंच काम चालू आहे. सो आता इकडे तर एवढंच बघायला भेटतं आहे. सो आता आपण बघूया अजून काय बघायला भेटतं. तो मित्रांनो हा प्रभाग आहे आणि ते मूर्तीचं वर्कशॉपचं काम चालू आहे, जो की तुम्ही इकडे बघू शकता पाठच्या साईडला. आणि समोर एक प्रभाग ठेवला आहे, जो की कुठचा आहे तो माहीत नाही. सो आता इकडे अशा काही प्रकारचा आता वर्कशॉप बनतं आहे. सो आता जाऊया इथून आपण पुढे आणि बघूया. सो मित्रांनो, आपण तुम्हाला सांगितलेलं फूड फ्रंट गेटवरनं की पाठच्या इथे काम चालू आहे ते. सो इकडनं तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट काम चालू आहे. म्हणजे आता एवढं सारं बांबू लावून झालेलं आहे. आणि इकडनंच मेन गणपती म्हणजे हे होतात. सो आता अजून पण काम चालू आहे, वरती बघू शकता. सो आता इकडे ताडपत्री वगैरे येणार, तर आता आपण बघूया. सो जाऊया आता पुढे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला तिन्ही वर्कशॉपचे अपडेट दिले, जो की परेल वर्कशॉप, औरंगाबादचं वर्कशॉप
आणि गणेश अंकुल वर्कशॉप, तीन वर्कशॉपचे आपण तुम्हाला अपडेट दिले. आणि आपण सिग्नेचर पेज पण बघितला, जे की 3 सिग्नेचर पेज होते तिकडे. आणि बाकीचं तर वर्कशॉपचं काम चालूच आहे. तो बाकीचं आपण जास्त काही दाखवलं नाही, कारण ते लोक अलाउड नाही करणार आपल्याला. आणि तिकडे कारखाना पण तुम्ही लोकांनी बघितलं, छोटे छोटे कारखाने ओपन झालेले आहेत. तर तुम्ही बुकिंग पण करू शकता. नंबर आपण तुम्हाला हे केलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तो आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करूया. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण हे बघितलं काय, तो नेक्स्ट ब्लॉग आपल्याला आता बघायला भेटला, तर आपण बघूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण गणपतीचे ब्लॉग, पाठवणीचे ब्लॉग आणि अजूनचे दर्शनचे ब्लॉग बघण्यासाठी. तो भेटूया एक मस्त ब्लॉग मध्ये. ओके बाय. आणि कमेंट मध्ये आपण थोड्या